मित्रांनो, भारतातील सगळ्यात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म जे की अनअकॅडमी आता एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा व पोलीस भरतीसाठी अवेलेबल झाला आहे. इंडियाचे टॉप एज्युकेटर्स या ठिकाणी मार्गदर्शन करतात. किरण गायकवाड सर जिओग्राफी, सचिन ढवळे सर मॅथ अँड डिझायनिंग, अभिजित राठोड सर पॉलिटी आणि तसेच रुनवाल सर, कोलटे सर, वारुलकर सर, सोनोने सर, साठे सर या सगळ्यांच्या लाईव्ह क्लासेसचा तुम्ही फायदा उचलू शकता. हे सगळे लाईव्ह क्लासेस तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट पाहायचे असतील तर त्या ठिकाणी जा. तिथं कोड विचारेल, त्या ठिकाणी कोडमध्ये टाका SOHELLIVE लाईव्ह, सोहेल लाईव्ह. हा जर कोड तुम्ही वापरला तर सगळे लेक्चर्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट बघता येतील. सोबतच दररोज फ्री T20 टेस्ट सिरीज असते. 20 प्रश्नांची 20 मिनिटात तुम्हाला सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 7:30 ते 7:50 मिनिटापर्यंत तुम्ही वापरू शकता, सोडवू शकता. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला कोड अनलॉक करायची असेल ही टेस्ट, कोड वापर विचारते. त्या ठिकाणी कोड टाका SOHELLIVE लाईव्ह, सोहेल लाईव्ह. हे जर कोड तुम्ही टाकलं तर पोलीस भरतीच्या मुलांसाठी अतिशय आवश्यक असे चालू घडामोडीचे 20 प्रश्न असतात मित्रांनो. हे तुम्ही सोडू नका, दररोज सॉल्व्ह करा आणि कोड मध्ये टाकून द्या SOHELLIVE लाईव्ह, सोहेल लाईव्ह. तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट सोडवता येईल. आपल्या सर्वांचे आमच्या युट्यूब चॅनल SM गायडन्स पॉइंट मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, अतिशय महत्वाची बातमी आजच्या न्यूजपेपरला आली आहे. पोलीस भरती संबंधित सुद्धा आणि मेगा भरती संबंधित सुद्धा दोघांसाठी अतिशय महत्वाची माहिती आहे. येत्या 15 दिवसांमध्ये पोलीस भरतीची जाहिरात निघणार आहे. सामान्य प्रशासनाची मंजुरी सुद्धा भेटली आहे. किती जागा निघणार, सामान्य प्रशासनाचं म्हणणं काय आहे, मेगा भरती संबंधी एक महत्वाचा उल्लेख त्याच्यामध्ये केला आहे. एकूण किती जागा रिक्त आहे, तुम्ही आकडा पाहून अचंबित होसाल आणि तुमच्या अभ्यासाला उत्साह सुद्धा येईल. तर चला जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया. जर तुम्ही मेगा भरती, पोलीस भरतीची तयारी करत असाल, लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. मित्रांनो, आजच्या सकाळला बातमी आलेली आहे की SEBC वगळून 3 विभागांची पदभरती 50% पदभरतीस मान्यता. म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुप्रीम कोर्टात गेलाय, त्याच्यामुळे SEBC हा जो प्रवर्ग आहे ते सोडून 50% जागा, रिक्त जागांच्या 50% जागांची भरती घेतली जाणार आहे. त्यासाठी सामान्य प्रशासनाची मंजुरात सुद्धा भेटली आहे. अतिशय महत्वाची घडामोड. आणि मी का म्हणत आहे की 15 दिवसात जाहिरात निघणार, त्याचं कारण सुद्धा सांगतो. जर तुम्ही पूर्ण बातमी वाचली तुम्हाला सगळं लक्षात येऊन जाईल. बघा, बातमी आहे, मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्यानंतर मेगा भरती, शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाला अडथळा निर्माण झाला. त्यानंतर शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात SEBCचा प्रवर्ग वगळून संबंधितांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्याचा निर्णय झाला. आता मेडिकल, पोलीस व सार्वजनिक आरोग्य विभागातील एकूण रिक्त पदांपैकी 50% पदांची भरती करतानाही हा फॉर्म्युला वापरला जाणार आहे. तिन्ही विभागात एकूण 10,000 पर्यंत पदांची भरती केली जाईल, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आली आहे. तर बघा, मराठा आरक्षणाचा जो प्रॉब्लेम झाला होता त्यावर सोल्युशन काढलंय गव्हर्नमेंटनं. सोल्युशन असं आहे की पूर्ण 100% पदभरती न करता 50% पदभरती केला जाईल. SEBC प्रवर्गातील जे विद्यार्थी आहे, जे कॅन्डिडेट्स आहे, त्यांना आता ओपन, खुला प्रवर्गातून फॉर्म फिलअप करावं लागेल, किंवा जर ते 10% जो EWS आहे त्याच्यातून सुद्धा ते फॉर्म भरू शकतात. तर SEBCचा प्रवर्ग सध्या वगळून 50% भरती केल्या जाणार आहे. आणि एकूण बघा, 10,000 जागा आहेत. 10,000 पैकी 5,500 मित्रांनो एकट्या पोलीस भरतीच्या जागा आहे. एकट्या पोलीस भरतीच्या 5,500 आणि त्याच्यानंतर आरोग्य आणि मेडिकल या जे 2 आहे ते इतर 10,000 मध्ये बाकीच्या जागा राहतील. मंत्रिमंडळाच्या निर्णयात काय झालं ते पहा. मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार तिन्ही विभागांना पाठवले पत्र. वित्त विभागाच्या परवानगीनंतर मेडिकल, पोलीस व सार्वजनिक आरोग्य विभागातील एकूण रिक्त पदांपैकी 50% SEBC वगळून भरतीस मान्यता मिळाली आहे. म्हणजे मंत्रिमंडळाचा निर्णय झालं आणि लेटर संबंधित विभागांना पाठवण्यात सुद्धा आलं आहे. आणि पुढची जी बातमी आहे ना, पुढचा जो पॅरेग्राफ आहे तो फार महत्वाचा आहे. बघा काय त्याच्यात दिलेला आहे. मेगा भरतीच्या अनुषंगाने राज्य सरकारने यापूर्वी काढलेल्या आदेशात आता सुधारणा केली जाणार आहे आणि SEBC प्रवर्ग वगळून खुल्या प्रवर्गासह अन्य संवर्गातून पदाची भरती केली जाणार आहे. म्हणजे SEBCची अडचण आता सुप्रीम कोर्टात गेली आहे मराठा आरक्षणाची, त्याच्यामुळे आता हा प्रवर्ग वगळून हा भरती केली जाणार आहे, परंतु रिक्त जागांच्या 50% आणि मग SEBC प्रवर्गातील जे विद्यार्थी आहे ते ओपन मधून फॉर्म भरू शकतील. खुल्या, हे बघा इथे दिलंय, खुल्या प्रवर्गातून परीक्षा देण्याचा पर्याय खुला करून देण्यात आला SEBCच्या कॅन्डिडेटसाठी. आणि दुसरीकडे कोरोनामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटल्याने मेडिकल, पोलीस व सार्वजनिक आरोग्य विभाग वगळता अन्य कोणत्याही विभागामध्ये नव्या पदभरतीला वित्त विभागाने मान्यता दिलेली नाही. म्हणजे पुन्हा मेगा भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी निराशा आहे की सध्या नाही होणार, परंतु पुढच्या पॅरेग्राफ मध्ये ना एकूण रिक्त जागा किती आहे ते सांगितले आहे. म्हणजे जरी यावर्षी ही मेगा भरती होणार नाही, परंतु पुढच्या वर्षी एकदम जम्बो भरती होणार मित्रांनो. कारण रिक्त जागांचा आकडा तुम्ही पाहिला ना तर तुमच्या अभ्यासाला नक्कीच उत्साह येऊन जाईल.
परंतु पोलीस भरती या 15 दिवसात होणार आहे. मी का सांगत आहे की बघा आता इथं दिली आहे, राज्यातील सर्वच शासकीय विभागातील रिक्त पदांची संख्या आता 2.25 लाखांवर पोहोचली आहे. 2.25 लाख मित्रांनो, 2,25,000 जागा रिक्त आहेत. या भरती यावर्षी कोरोनाच्या मुळे थोडी आर्थिक परिस्थिती विस्कटलेली आहे, परंतु पुढच्या वर्षी यांना ही भरती करावीच लागणार, कारण की इतक्या मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त ठेवता येत नाही, नाहीतर सरकारचं सगळं कामकाज ढासळून जाईल. त्याच्यामुळे ही भरती होणार, यावर्षी नाही होणार, परंतु 2021ला मित्रांनो शेवटी किंवा 2022ला ही नक्कीच घेतल्या जाईल. तर 2.25 आकडा आहे, तर अभ्यास कमी पडू देऊ नका, निराश होऊ नका, जोमान अभ्यासाला लागा, कारण 2.25 लाखांपैकी एक पोस्ट तुमची असलीच पाहिजे. सोबतच त्यापैकी अत्यावश्यक असलेल्या 3 विभागांतील 50% पदांची भरती आता 15 दिवसात सुरू केली जाणार आहे. अत्यावश्यक विभाग मी तुम्हाला पहिले सांगितले कोणते, पोलीस भरती, आरोग्य विभाग आणि मेडिकलचे जे डॉक्टर वगैरे असतात, नर्सेस असतात, त्या संबंधी हे 3 अत्यावश्यक आत्ताच या 15 दिवसांमध्ये जाहिरात निघणार आहे. तर जर अभ्यासाला वेग आला नसेल तर वेग देऊन द्या मित्रांनो, 15 दिवसामध्ये जाहिरात निघणार आहे. जोमान अभ्यासाला लागा, आपली पोस्ट कन्फर्म करा. आणि मेगा भरतीचे विद्यार्थी जे आहेत, जे पोलीस भरती देत नाही, त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे की 2.25 लाख पद मित्रांनो तुमचा वाट पाहत आहे. परंतु अभ्यास जोमानं करा, यावर्षी होणार नाही, पुढच्या वर्षी होईल किंवा या वर्षी शेवटी होईल, परंतु नक्कीच भरती ती घ्यावीच लागेल. त्यामुळे अभ्यास बंद करू नका, अभ्यास चालू ठेवा. तर आजच्या व्हिडिओसाठी इतकीच माहिती होती मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. मित्रांनो, तुम्ही जर अनअकॅडमीवर प्लसचं सबस्क्रिप्शन घेतलं तर त्याचे फायदे खूप सारे आहेत. जसं की तुम्ही घरी बसल्या बसल्या कुठेही बाहेर न जाता अभ्यास करू शकता, प्रवास करण्याची गरज नाही, छताखाली उजळणी सुद्धा होईल आणि टॉप एज्युकेटरचं मार्गदर्शन सुद्धा भेटेल. आणि प्लस एज्युकेटर जे प्लसचं सबस्क्रिप्शन घेतात त्यांना अनलिमिटेड कंटेंट अनअकॅडमीवर भेटतो, ते सुद्धा इंडियाच्या टॉप एज्युकेटरच्या मार्गदर्शनाखाली. आणि तुमच्या अभ्यासक्रमाचा प्रत्येक बारकावे तुम्हाला तिथं सांगितलं जाते आणि लाईव्ह क्लासेस होतात, त्याचे तुमचे डाऊट सुद्धा क्लिअर केले जातात. आणि तुम्हाला सगळा स्टडी मटेरियल भेटतो पीडीएफच्या स्वरूपात. तुमचे सराव टेस्ट सुद्धा घेतले जातात, मॉक टेस्ट होतात, दैनिक टेस्ट होतात आणि मेंटर्स तुमचे टॉप एज्युकेटर्स डायरेक्ट तुम्हाला गायडन्स करतात आणि ते लाईव्ह टेस्ट सुद्धा तुम्ही सोडू शकतात. आणि तुम्ही जर प्लस सबस्क्रिप्शन घेऊ इच्छित असाल तर त्या ठिकाणी सुद्धा रेफरल कोड वापरा, SOHELLIVE, सोहेल लाईव्ह, तर तुम्हाला 10% त्या ठिकाणी सुद्धा डिस्काउंट भेटून जाईल. तर वेळ न करता लवकरच आपल्या मोबाईलमध्ये अनअकॅडमी लर्निंग ऍप इन्स्टॉल करा आणि MPSC, पोलीस भरती, मेगा भरतीच्या तयारीला लागा.